एकनाथ शिंदे हे शिंदे सेनेचा सर्वात मोठा चेहरा असले तरी गेल्या काही वर्षात पडद्यामागे आणखी एक नाव सातत्याने चर्चेत आहे. ते नाव म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा वाढत आहे की संघटनात्मक नियोजन, स्थानिक राजकारणातील समन्वय आणि अनेक महत्त्वाच्या राजकीय हालचालींमध्ये श्रीकांत शिंदे यांची भूमिका अधिक सक्रिय झाली आहे. 2022 मधील शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये असताना मुंबईतील अनेक घडामोडींचं समन्वय, तसेच ठाणे कल्याण परिसरातील संघटनात्मक कामकाज आणि स्थानिक राजकारण हाताळण्यात श्रीकांत शिंदे यांचं नाव वारंवार चर्चेत आलं. अर्थात या सर्व बाबींबाबत विविध राजकीय दावे आणि चर्चा आहेत. याबाबत अधिकृत स्तरावर सर्व दाव्यांची पुष्टी झालेली नाही. अलीकडे उद्धव ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतरही अनेक राजकीय विश्लेषकांनी असं मत व्यक्त केलं की या संपूर्ण प्रक्रियेत पडद्यामागील नियोजनात श्रीकांत शिंदे यांची महत्त्वाची भूमिका असू शकते. या चर्चांमुळे त्यांच्या राजकीय वजनाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील सत्ता केंद्रांमध्येही श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती वाढल्याचं अनेकदा पाहायला मिळाले. लोकसभेतील जबाबदाऱ्या, विविध संसदीय समित्यांमधील सहभाग आणि परदेशातील संसदीय शिष्टमंडळांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. यामुळे राष्ट्रीय पातळीवर त्यांची ओळख अधिक मजबूत झाल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. राज्यातील राजकारणातही त्यांची पकड वाढत असल्याचं बोललं जातं. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात त्यांनी स्वतंत्र संघटनात्मक नेटवर्क उभं केल्याचं अनेक नेते मान्य करतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जागा वाटप आणि संघटनात्मक निर्णयांमध्ये त्यांचा प्रभाव वाढल्याची चर्चा सातत्याने होत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपला या भागात पक्षविस्तार करताना शिंदे गटासोबत समन्वय साधावा लागत आहे. यामुळे अनेक ठिकाणी शिंदे गटाची भूमिका अधिक प्रभावी ठरत असल्याचंही बोललं जातं. वयाच्या 40 पूर्वीच श्रीकांत शिंदे यांनी संघटनात्मक पातळीवर मजबूत पकड निर्माण केली आहे. राजकीय लॉबिंग, पक्षातील समन्वय आणि दिल्लीतील संपर्क यामुळे भविष्यात ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते ठरू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. राजकीय समीकरणांचा विचार केला तर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे यांचाही प्रभाव वाढत असल्याचं चित्र काही विश्लेषक मांडतात. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मजबूत नेते आहेत. त्याचवेळी मित्रपक्षातूनही 2 प्रभावी नेतृत्व केंद्र निर्माण झाल्यास भविष्यातील जागा वाटप आणि राजकीय निर्णय अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात, असं मत व्यक्त केलं जात आहे. श्रीकांत शिंदे यांना केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संसदीय शिष्टमंडळांचं नेतृत्व करण्याची संधी दिली होती. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या भूमिकेचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. या दौऱ्यात त्यांनी संयुक्त अरब अमिराती, लायबेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि सिएरा लिओन या देशांना भेट दिली. या दौऱ्यात काही देशांच्या संसदांना संबोधित करण्याची संधीही त्यांना मिळाली होती. याशिवाय संसदीय मैत्री गटांतर्गत इंडोनेशिया दौऱ्याच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. अल्पवयात अशा जबाबदाऱ्या मिळाल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर त्यांचं राजकीय स्थान अधिक मजबूत झाल्याचं मानलं जातं. राज्यातील अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणं, विकास कामांच्या पाठपुराव्यात सक्रिय राहणं आणि संघटनात्मक समन्वय राखणं ही श्रीकांत शिंदे यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्य असल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार त्यांच्याशी जवळून जोडले गेले असल्याची ही चर्चा आहे. दरम्यान अलीकडे 6 खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर शिंदे गटाची ताकद वाढल्याचं चित्र दिसत आहे. राज्यात एकनाथ शिंदे आणि केंद्रात श्रीकांत शिंदे अशी राजकीय मांडणी पुढे येत असल्याचं अनेक विश्लेषकांचं मत आहे. भविष्यात केंद्र सरकार किंवा एनडीएमध्ये श्रीकांत शिंदे यांच्याकडे आणखी मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात का, याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मात्र या सर्व घडामोडींकडे पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.
राजकारणात परिस्थिती वेगाने बदलत असते. आजची राजकीय समीकरणं उद्या बदलू शकतात. जागा वाटप, निवडणूक निकाल, पक्षांतर्गत निर्णय आणि भविष्यातील आघाड्या यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. तरीही सध्याच्या राजकीय चर्चांमध्ये एक मुद्दा वारंवार पुढे येतो. तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच श्रीकांत शिंदे हे देखील महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत का? आणि भविष्यात त्यांची वाढती राजकीय ताकद महायुतीतील समीकरणांवर नेमका काय परिणाम करेल? याचं उत्तर येणारा काळच देईल. या संपूर्ण विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय आहे? श्रीकांत शिंदे यांची वाढती भूमिका तुम्हाला कशी वाटते? तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.